हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे क्लाउट. CLOUT, क्लाउट. क्लाउट म्हणजे काय होते तर इन्फ्लुएन्स और पॉवर स्पेशली इन पॉलिटिक्स और बिझनेसमध्ये. ओके, इन्फ्लुएन्स करणे म्हणजे प्रभाव करणे किंवा राजकारण करणे. त्याला काय म्हटलं जातं, राजकारण कशामध्ये, स्पेशली पॉलिटिक्समध्ये त्याला म्हटलं जातं क्लाउट. ओके, क्लाउट म्हणजे काय होते मग इन्फ्लुएन्स करणे म्हणजे प्रभाव किंवा राजकारण, व्यापार, पॉलिटिक्स और बिझनेस मध्ये प्रभाव आणि सत्ता. ओके, आणखी काय म्हटलं जातं, ठोसा, तडाखा आणि बुक्का. तर क्लाउट म्हणजे काय होते, प्रभाव, राजकारण, व्यापार मध्ये जो प्रभाव आणि सत्ता असतं त्याला म्हटलं जातं क्लाउट. सिनोनिम काय आहे, इन्फ्लुएन्स, पॉवर, पुल, वेट, स्वे आणि लेव्हरेज. आणि अँटोनिम्स काय आहे त्याचे, हेल्पलेसनेस, इम्पॉर्टंट, इम्पॉर्टन्सी, पॉवरलेसनेस आणि वीकनेस. ओके, सो क्लाउट म्हणजे होते प्रभाव किंवा राजकारण, व्यापारमध्ये प्रभाव आणि सत्ता, किंवा आपण त्याला ठोसा म्हणू शकतो, तडाखा किंवा बुक्का. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट आहे ग्रॅपल. ग्रॅपलचं डेफिनेशन आहे एंगेज इन अ क्लोज फाईट और स्ट्रगल विदाउट वेपन्स, रेसल. ओके, म्हणजेच काय, झगडणे किंवा घट्टपणे झुंज देणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, किंवा भिडणे सुद्धा होते. तर ग्रॅपल म्हणजे होते एंगेज इन अ क्लोज फाईट और स्ट्रगल विदाउट वेपन, रेसल म्हणजेच झगडणे. ग्रॅपल म्हणजे होते झगडणे. आपण त्याला म्हणू शकतो घट्ट पकडून झुंजणे किंवा भिडणे. सो सिनोनिम्स काय आहेत ग्रॅपलचे, रेसल, स्ट्रगल, टसल आणि ब्रॉल. आणि अँटोनिम्स आहेत रिलीज, रिलिंक्विशमेंट, ॲब्निगेशन, डिवोटमेंट आणि इमोलेशन. तर ग्रॅपल म्हणजे काय आहे, झगडणे, घट्ट पकडून झुंजणे किंवा भिडणे. आणि याचे सिनोनिम्स आहेत रेसल, स्ट्रगल, टसल आणि ब्रॉल. अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्याल तुम्ही जेव्हा नोट डाऊन कराल तेव्हा, कारण की थोडेसे हार्ड आहे वर्ड्स. रिलीज, रिलिंक्विशमेंट, ॲब्निगेशन, डिवोटमेंट आणि इमोलेशन. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे सिमर. सिमरचं डेफिनेशन आहे शो और फील बेरली सप्रेस्ड अँगर और अदर स्ट्रॉंग इमोशन. ओके, सो म्हणजे काय होते, सिमर म्हणजे कष्टाने आवरता येण्याजोगा. याला आपण म्हणू शकतो की राग असलेला असणे. ठीक आहे, शो करणे और फील करणे, सप्रेस्ड अँगर किंवा अदर काही स्ट्रॉंग इमोशन, तर त्याला म्हटलं जातं सिमर. सिनोनिम्स काय आहेत, बी फ्युरियस, बी एनरेज्ड, बी अँग्री. आणि अँटोनिम्स आहेत गेट स्टीम्ड अप. ओके, सो सिमर म्हणजे होते कष्टाने आवरता येण्याजोगा, म्हणजेच राग असलेला असणे, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल काही स्ट्रॉंग इमोशन असणे, राग असणे, त्याला शो करणे, त्याला फील करणे, त्याला म्हटलं जातं सिमर. सिनोनिम्स आहेत बी फ्युरियस, बी एनरेज्ड आणि बी अँग्री. आणि अँटोनिम्स आहेत गेट स्टीम्ड अप. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे र्यू, RUE, र्यू. सो र्यू म्हणजे काय होते, बिटरली रिग्रेट समथिंग वन हॅज डन और अलाउड टू हॅपन अँड विश इट अंडर. तर र्यू म्हणजे काय होते, पश्चाताप,
किंवा आपण त्याला खंत सुद्धा म्हणू शकतो, वाईट वाटणे. ओके, ड्यू म्हणजे काय होते, पश्चाताप, खंत किंवा वाईट वाटणे. म्हणजेच काय, बिटरली रिग्रेट समथिंग वन हॅज डन ऑर अलाउड टू हॅपन अँड विश इट अनडू. म्हणजे ते असं नाही व्हायला पाहिजे होतं, त्याचा पश्चाताप झालेला आहे, त्याला म्हटलं जातं ड्यू. सिनोनिम आहेत रिग्रेट, बी सॉरी अबाउट, फील एपोलॉजेटिक, रिमोर्सफुल अबाउट. आणि अँटोनिम आहेत इम्पेनिटन्स आणि रिमोर्सलेसनेस. ओके, रिमोर्सलेसनेस हे आहेत अँटोनिम्स कशाचे, ड्यूचे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणजे काय होते, अ सबस्टन्स विच डिस्ट्रॉयज ऑर वीकन्स जर्म्स. म्हणजे जे काय करतं, जंतूंचा नाश करतं, त्याला म्हटलं जातं अँटीसेप्टिक. जसं तुम्हाला काही कुठे तुम्ही पडले, काही लागलं तर त्याला लगेच तुम्ही अँटीसेप्टिक क्रीम लावता. तर कशासाठी लावता ते, की त्याच्यामध्ये जर्म्स नाही बसले पाहिजे, त्या जे जखम झालेली आहे त्याच्यावर जर्म्स नाही बसले पाहिजे आणि ते जास्त आणखी वाढलं नाही पाहिजे, त्यामुळे तिथे आपण अँटीसेप्टिक लावतो. सो अँटीसेप्टिक कशासाठी यूज होते, डिस्ट्रॉय करण्यासाठी आणि विकन करण्यासाठी जर्म्सला. म्हणजेच ते काय आहे, जंतुनाशक आहे. अँटीसेप्टिक म्हणजे होते जंतुनाशक किंवा उतिनाशक. असंही म्हणू शकतो आपण की अणुजीव नष्ट करून रोगाला प्रतिबंध करणारे, त्याला म्हटलं जातं अँटीसेप्टिक. ओके, नेक्स्ट आहे एंडेमिक. एंडेमिक म्हणजे काय आहे, तर अ डिसीज कन्फाइंड टू पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट ऑर अ प्लेस. तर एंडेमिक म्हणजे काय होते, विशिष्ट ठिकाणी किंवा त्या ठिकाणी असलेल्या लोकांना होणारा रोग. म्हणजे त्याच ठिकाणी किंवा त्या विशिष्ट ठिकाणी जो तिथले जे लोक आहेत त्यांना जो रोग होतो त्यांना म्हटलं जातं एंडेमिक. ओके, अ डिसीज कन्फाइंड टू अ पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट, त्या पर्टिक्युलर ठिकाणी, ऑर अ प्लेस किंवा त्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा त्या ठिकाणी जो त्या लोकांमध्ये होतो तो रोग, त्याला म्हटलं जातं एंडेमिक. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे पल्मोनरी. पल्मोनरीची काय स्पेलिंग आहे, तर ऑप्शन डी करेक्ट स्पेलिंग आहे, PULMONARY. पल्मोनरी म्हणजे काय होते, तर फुफ्फुसांचा. ओके, आणि पल्मोनरीची स्पेलिंग काय आहे, PULMONARY. नेक्स्ट वर्ड आहे फायसिओग्नॉमी. फायसिओग्नॉमी. सो याची करेक्ट स्पेलिंग काय आहे, PHYSIOGNOMY. आणि याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो शरीरशास्त्र. शरीरशास्त्र किंवा आपण त्याला म्हणू शकतो तोंडवळ. आणखी याला वर्ड आहे चेहरेपट्टी. आणि इझी मध्ये काय म्हटलं जातं याला, मुखसामृद्धी. म्हणजे काय होते, चेहऱ्यावरून स्वभाव पारखण्याची कला, याला काय म्हटलं जातं, फायसिओग्नॉमी. PHYSIOGNOMY. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ग्रोन इनवर्डली. ग्रोन इनवर्डलीचं मीनिंग आहे रिफर्स टू अ फिलिंग वेअर यू वॉन्ट टू एक्सप्रेस डिस्पेअर, डिसअप्रुव्हल ऑर डिस्ट्रेस बट यू कीप क्वाइट. म्हणजे अशी एखादी फिलिंग ज्याच्याबद्दल तुम्हाला डिसअप्रुव्हल द्यायचं आहे किंवा डिस्ट्रेस आहे पण तुम्ही चूप आहात.
त्याला म्हटलं जातं ग्रोन इनवर्डली. म्हणजेच एकतर आतून कण्हणे किंवा आतून ओरडणे पण ते बाहेर न दाखवणे, त्याला काय म्हटलं जातं? ग्रोन इनवर्डली. ग्रोन इनवर्डली म्हणजे होते आतून कण्हणे किंवा आतून ओरडणे. आपल्याला काही फील होत आहे, आपल्याला काही सांगायचं आहे, पण ते आपण बाहेर सांगत नाही, आपण अंतर मनातल्या मनात ते गोष्ट ठेवत आहे, त्याला काय म्हटलं जातं? ग्रोन इनवर्डली. नेक्स्ट आहे बियर्ड द लॉयन इन हिज डेन. बियर्ड द लॉयन इन हिज डेनचं मिनिंग आहे चॅलेंज समवन इन हिज ओन एरिया. म्हणजेच एखादा खतरनाक व्यक्ती आहे, एखादी प्लेस आहे जिथला एक डॉन सारखा वगैरे आहे, पण त्याच्या समोर जाऊन, त्याच्या घरी जाऊन किंवा त्याच्या प्लेसवर जाऊन त्याला लढा देणे, त्याला काय म्हटलं जातं? बियर्ड द लॉयन इन हिज डेन. म्हणजे काय होते? खतरनाक व्यक्ती किंवा परिस्थिती, खतरनाक व्यक्ती किंवा परिस्थितीत थेटपणे जाऊन लढा देणे म्हणजे होते बियर्ड द लॉयन इन हिज डेन. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट होतं ग्रोन इनवर्डली, म्हणजे होते आतून कण्हणे किंवा आतून ओरडणे. नेक्स्ट आहे बियर्ड द लॉयन इन हिज डेन, म्हणजे होते खतरनाक व्यक्ती किंवा परिस्थितीत थेटपणे जाऊन लढा देणे. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट आपण पाहिला होता पल्मोनरी. पल्मोनरीची स्पेलिंग आहे PULMONARY. नेक्स्ट आहे फायसिओग्नॉमी, त्याची स्पेलिंग आहे PHYSIOGNOMY. आणि त्याचा अर्थ काय होतो? मुखसामृद्धी किंवा शरीरशास्त्र. म्हणजे काय होते तर चेहऱ्यावरून स्वभाव पाळण्याची जी कला असते त्याला काय म्हटलं जातं? फायसिओग्नॉमी. नेक्स्ट एंडेमिक म्हणजे होते विशिष्ट ठिकाणी किंवा त्या ठिकाणी असलेल्या लोकांना जो होणारा रोग असतो त्याला म्हटलं जातं एंडेमिक. अँटीसेप्टिक म्हणजे एखादं जंतुनाशक त्याला म्हटलं जातं किंवा अणुजीव नष्ट करून रोगाला जिथे प्रतिबंधक करणारे असतात त्याला म्हटलं जातं अँटीसेप्टिक. नेक्स्ट आपण फर्स्ट बघितलेला होता वर्ड, तो कोणता आहे? क्लाउड. क्लाउड म्हणजे होते प्रभाव, राजकारण, व्यापार मध्ये जो प्रभाव आणि सत्ता असते त्याला म्हटलं जातं क्लाउड. ग्रॅपल म्हणजे होते झगडणे, घट्ट पकडून झुंजणे किंवा भिडणे. नेक्स्ट सिमर म्हणजे होते राग असलेला असणे, शो करणे काही स्ट्रॉंग इमोशन किंवा जे आपल्याला स्ट्रॉंग इमोशन किंवा आपल्याला राग आलेला आहे त्याला शो करणे, त्याला म्हटलं जातं सिमर, म्हणजे राग असलेला असणे. रिव्ह म्हणजे होते पश्चाताप करणे, खंत किंवा वाईट वाटणे. सो यांचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. मराठीचे वर्ड्स सुद्धा जे मी तुम्हाला सांगितलेले आहे ते मराठीचे वर्ड्स एकदा आणखी वाचून घ्या, तुम्हाला आणखी लक्षात राहील. याचे सेंटेन्सेस तयार करत चला जिथे तुम्ही नोट डाऊन करत आहे आणि असाच अभ्यास करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.